हेमंत पाटील मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपाकडून विरोध बघायला मिळतोय, तर हिंगोलीमधून शिंदेंच्या सेनेकडून हेमंत पाटील हे उमेदवार आहेत। नाशिकचे इच्छुक हेमंत गोडसे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री अद्याप ठाण्यात आहेत आणि हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील हे आता वरच्यावरती पोहोचलेले आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी। पंकज, आता जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत, अर्ज भरायचे दिवस जवळ येत आहेत, गाठीभेटी वाढलेल्या आहेत, हेमंत पाटील मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत, काय नेमकं घडतंय? वर्षावरती अमित, सगळ्यात आधी मुख्यमंत्री वर्षावरती पोहोचून 10 मिनिटं झालेली आहेत। मुख्यमंत्री वर्षावरती पोहोचले आहेत। मुख्यमंत्री पोहोचण्याच्या आधी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे पोहोचले होते आणि त्याच्यानंतर हेमंत पाटील आले। आज मुख्यमंत्र्यांना दोन हेमंत यांच्या जे त्यांचे माजी खासदार आहेत त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवायच्यात आणि त्याच्यासाठी बैठक आहे। सगळ्यात मोठं टार्गेट जे आहे ते हेमंत गोडसे यांचं नाशिकचा मतदारसंघ हा छगन भुजबळ आपल्यासाठी मागतायत, त्यामुळे मोठा नेता आहे, त्यामुळे नक्कीच जे आहे तो तिढा ज्याला आपण म्हणू शकतो तो विषय सोडवणं कठीण आहे। तर दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांची उमेदवारी यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जाहीर केली आहे, मात्र त्या जागेवरती भाजपा ही अधिक ठळकपणे आता दावा सांगते, त्यामुळे हेमंत पाटील यांना अर्ज मागे घ्यावा लागेल का अशी शक्यता निर्माण झाली। कारण कालच एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत संजय शिरसाट यांनी म्हटलं की काही जागांमध्ये उमेदवार बदलला जाऊ शकतो, जाहीर केलेल्या उमेदवाराचं नाव बदललं जाऊ शकतं, त्यामुळे हेमंत पाटील यांची अडचणी वाढतील का अशी शक्यता निर्माण झाली आहे। सकाळी हेमंत पाटील यांचे समर्थक हिंगोलीमधून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। हेमंत पाटील सकाळीच मुंबईत पोहोचले, आता मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। नक्की उमेदवारी मागे घ्यावी लागणार का, तसं असलं त्यांची कशी समजूत काढणार याविषयी जी सगळी चर्चा जी आहे ती तिथे होईल। छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याच्याविषयी सुद्धा जो आहे तो तिढा सोडवण्यासाठी हेमंत गोडसे इथे आलेत। अर्थात यापूर्वी 3 वेळा हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं, त्यामुळे हेमंत गोडसे यांनी आपण जर का आपल्या नाशिकचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने यापूर्वी माहिती दिलेली आहे त्याच्यावरून हेमंत गोडसे यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केल्याची माहिती मिळालेली आहे, दृश्यसुद्धा आपण बघितलेली आहेत। त्यामुळे आता हेमंत गोडसे तयारीला उतरलेले आहेत। जर का छगन भुजबळ यांना जागा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा वाटपात दिली तर मग हेमंत गोडसे नक्की काय भूमिका घेणार, ते छगन भुजबळ यांचा प्रचार करणार का, की युतीत राहूनच तटस्थ राहणार, की युतीमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांची साथ सोडून अपक्ष उमेदवारी बनणार, हे सगळे जे प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात। मात्र या सगळ्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय। या दोन्ही जागा असतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असतील या जागांवरनं तिढा कायम आहे। नाशिकची जागा असेल किंवा हिंगोलीची जागा, नाशिकच्या जागेचा निर्णय हा ऐनवेळी घेतला जाईल। AB फॉर्म द्यायच्या वेळी उमेदवाराला सांगितलं जाईल की तुम्ही उमेदवारी भरताय। हिंगोलीचा प्रश्न थोडासा जटिल आहे, कारण तिकडे यापूर्वीच उमेदवाराचं नाव घोषित केलं आहे, मात्र त्याला आता उमेदवारी अर्ज भरू नको हे सांगितलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे गोंधळ जो आहे तो वाढतोय, गुंता वाढतोय कार्यकर्त्यांमध्ये, यामुळे नाराजीचं वातावरण निर्माण होतं आहे। हेमंत गोडसे असो की हेमंत पाटील दोघांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलंय। निश्चितपणे वर्षावरती आता काय खलबत होतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।